नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सरोजाला कळलेलं आहे की कमळी ह्याच कॉलेजमध्ये शिकते. कारण ऋषीने कमळीविषयी सगळंच ते सरोजाला सांगितलेलं असतं आणि तिच्या मनामध्ये एकच धडधड सुरू होते. आज आज तरी माझी कमळी मला दिसेल. सरोजा साधी साडी नेसते आणि डोक्यावरती पदर घेते आणि थरथरत्या पावलाने कॉलेजकडे निघते. कॉलेजच्या गेटवरती पोहोचते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती तर आहे, पण तिला मुलीला भेटायची आशा पण आहे. आता तिची आशा कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि कशी तिची आशा पूर्ण होईल ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भागाच्या सुरुवातीलाच आपण बघतो की वॉचमॅनकडे गेलेली सरोजा ती कॉलेजमध्ये जाते आणि वॉचमॅनकडे जाते. वॉचमॅन तिला अडवतो. वॉचमॅन कडक आवाजामध्ये म्हणतात, "ए बाई, कुठे चालली आहे? कोणाला भेटायचं आहे का?" तेव्हा सरोजा थोडी गडबडते आणि तिचा आवाज थरथरतो. ती सरोजा म्हणत असते की माझी माझी मुलगी इथे शिकते. तिला बघायचं होतं आणि फक्त एकदाच बघायचं आहे. तेव्हा वॉचमॅन संशयाने पाहतो. वॉचमॅन म्हणतो, "मुलीचे नाव काय?" सरोजा क्षणभर थांबते आणि हळू आवाजात म्हणत असते, "कमळी." वॉचमॅनला काहीतरी आठवतं आणि वॉचमॅन थोडा नरम आवाजामध्ये म्हणत असतो, "अच्छा, कमळी, ती तर चांगली मुलगी आहे." तो बाजूला होतो आणि वॉचमॅन तिला सांगतो, "जा, पण जास्त वेळ थांबू नका आणि गोंधळ घालू नका. कॉलेजमध्ये गोंधळ नको." सरोजा आत शिरते आणि कॉलेजच्या आत वातावरण वेगळंच असतं. विद्यार्थिनींची गर्दी असते. हसणं, बोलणं, मजाक, हसी चालू असतं आणि सरोजा मात्र त्या गर्दीमध्ये एकटीच बाजूला उभी असते. तिच्या डोळ्यामध्ये एकच शोध असतो की कमळी. कमळी कुठे आहे? आणि ती हळूहळू चालत असते आणि अचानक तिची नजर समोर जाते. तिथे कमळी उभी असते. कमळी कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये उभी असते आणि हातात फाईल आणि चेहऱ्यावरती आत्मविश्वास असतो. सरोजा स्तब्ध होते आणि तिचा श्वास तिथेच थांबतो. सरोजा मनामध्ये विचार करते का हीच माझी कमळी. किती मोठी झालीस ग? किती बाळा, तू किती मोठी झालीस? तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती न कळत 2 पावलं पुढे जाते आणि मग नेमकं त्याच क्षणी कमळीच्या बाजूला अनिका उभी असते आणि ती तिला दिसून जाते. अनिका कमळीला काहीतरी बोलत असते. तिच्या चेहऱ्यावरती बनावट आणि गोडपणा, पण आतून विष असतं ते सरोजाला कळतं. सरोजा तिला बघून तिथेच थांबून जाते आणि तिच्या मनामध्ये भीती असते. सरोजा मनामध्ये विचार करते का ही अनिका, हिच्यामुळेच माझ्या कमळीला त्रास होतो. मी समोर गेले तर कमळी अडचणीत येऊन जाईल आणि म्हणून सरोजा पटकन बाजूला उभी राहते आणि खांबामागे जणू काही स्वतःचे अस्तित्व लपवत राहते. कमळी आणि अनिका हे दोघंही जण पुढे निघतात. अनिका कमळीला म्हणत असते आणि उपहासाने म्हणत असते की खूप मोठी बनलीस ना तू, पण लक्षात ठेव, कधी कधी मोठेपणाला खाली पाडायला 1 मिनिटही लागत नाही. तेव्हा कमळी तिथेच थांबते आणि कमळी थंड आवाजात म्हणत असते आणि कधी कधी कट रचणाऱ्याला उघड करण्यासाठी पण 1 मिनिट पुरे असतो. अनिका तिथे चिडते आणि हसते आणि दोघीही जण पुढे निघून जातात. सरोजा लपून हे सगळं पाहत असते. तिचं काळीज फाटलेलं आहे आणि तिला असं वाटतंय की कधी माझ्या मुलीला भेटू. सरोजा मनामध्ये विचार करते का मी तिची आई असूनही तिच्या जवळ जाऊ शकत नाही. ती कमळीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकते, पण लगेच कॉलेजचा आवाज होतो आणि एक मुलगी धावतच येते आणि ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून निंगी. निंगी कमळीला हाक मारते. निंगीला बघून सरोजाला अजूनच जास्त खुशी होते. निंगी म्हणते, "कमळी, थांब, तुझं आयडी कार्ड इथेच पडलेलं आहे." कमळी वळते आणि म्हणते, "अरे हो, धन्यवाद निंगी. तू जर सांगितलं नसतं ना तर काय झालं असतं काय माहिती." निंगी कार्ड उचलते आणि तिला देते. सरोजाच्या नजरेमध्ये ते काळं पडतं आणि कमळीचं नाव तिथे स्पष्ट दिसत असतं. सरोजा हळूच पुढे जाते आणि नेमकं त्याच क्षणी कमळीच्या हातातून फाईल पण खाली पडते. कागद जमिनीवरती पसरलेले असतात आणि कमळी पटकन वागते. सरोजाही नकळत पुढे येते आणि कागद उचलायला वागते. दोघीही हात पुढे येतात आणि दोघींचेही हात एकावर एक लागतात आणि कागदावरती पडतात. क्षणभर दोघीही हात एकमेकांचा स्पर्श करतात आणि कमळी दचकते. सरोजा थरथरते आणि कमळी पण वरती पाहते. समोर सरोजाचा चेहरा दिसतो. सरोजाने पटकन पदर खाली ओढलेला असतो, पण तिचे डोळे इकडे तिकडे फिरत असतात. ते डोळे काहीतरी सांगत असतात. कमळीच्या चेहऱ्यावरती गोंधळ आहे आणि कमळी म्हणते, "तुम्ही?" सरोजा लगेच कागद देते आणि
थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असते, हे हे घे बाळा, हे पण आहे. कमळी एकदमच थांबते आणि कमळीच्या मनामध्ये असं वाटतं की हा आवाज कुठेतरी ऐकलेला आहे आणि हिने मला बाळा का म्हटलं असेल. कमळीचा गळा तिथेच अडकतो आणि कमळी म्हणते, तुम्ही मला ओळखता का? तेव्हा सरोजा क्षणभर थांबते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण ती लगेच स्वतःला सावरते. सरोजा म्हणत असते, नाही, मी फक्त इथे कोणाला तरी शोधायला आलं होतं आणि इथे उभी होती. कमळी अजूनही तिच्याकडे पाहतच राहते, कारण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच वाटत असतं. आणि तेवढ्यातच अनिका परत वळते. तिची नजर सरोजावरती पडते आणि अनिका संशयाने पाहते. अनिका मनामध्ये विचार करते, ही बाई कोण असेल? भरपूरदा बघितली, पण तिचा चेहरा अजून दिसला नाही. कमळीशी का बोलत असेल? अनिका हळूहळू जवळ येते आणि सरोजा तिला बघून घाबरून जाते. कमळीच्या चेहऱ्यावरती अजूनही प्रश्न असतात. कमळी मनामध्ये विचार करते आणि त्यांना सांगते, तुमचे नाव काय आहे? तेव्हा सरोजा थरथरत्या आवाजामध्ये आणि तिच्या ओठांवरती नाव येतं, पण ती बोलत नाही आणि फक्त एवढंच म्हणते, सरोजा, तू काळजी घे बाळा आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. सरोजा तिथून पटकन निघून जाते. कमळी तिथेच उभी राहते आणि तिच्या हातात कागद आणि मनामध्ये हजार प्रश्न असतात आणि ते प्रश्न फक्त त्या बाईविषयी असतात. निंगी कमळीला विचारते आणि म्हणते, कमळी, कोण होती ती बाई? तेव्हा कमळी हळू आवाजात म्हणते की मला नाही माहीत, पण तिचा आवाज, तिचे डोळे माझ्या काळजामध्ये उतरलेले आहेत आणि काहीतरी सांगून गेली असं ती सांगत असते. आणि दुरून सरोजा कॉलेजच्या गेटमध्ये आणि गेटकडे वळते आणि वॉचमॅन तिला पाहतो. वॉचमॅन म्हणतो, काय झालं बाई, भेटली का तुमची मुलगी? तेव्हा सरोजा डोळे पुसते आणि म्हणते, हो, दिसली मला, पण आजही मी तिला आई म्हणून तिच्याजवळ जाऊ शकले नाही. तेव्हा सरोजा बाहेर निघून जाते, पण तिच्या मागे अनिका पण उभी असते. तिच्या चेहऱ्यावरती संशय असतो. अनिका मनामध्ये विचार करते, ही बाई परत आली आणि कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं तिला वाटत असतं. सरोजा कमळीसमोर येणार का? आणि अनिकाला संशय आला आणि आता ती सरोजाचा पाठलाग करणार का? आणि कमळीला तिची आई ओळखू येणार का? हे सगळे प्रश्नांचे उत्तर आपल्याला पुढील भागांमध्ये मिळणार आहे. पण पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.